नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्र या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, राकेशच्या निस प्लॅनमुळे अर्णव आता मोठ्याच संकटात सापडणार आहे. तो कसा तर चला पाहूया. मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, राकेशने अर्णववर जीव घ्यायला हल्ला केला होता. परंतु आता आपली ईश्वरीला इतकी नवऱ्याची काळजी आहे. बिचारी अर्णवच्या गळ्यात पडून रडत आहे आणि बोलत आहे की सर, तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी इतकं सर्व काही केलं, परंतु आता तो राकेश माझ्यासाठी तुमच्या जीवावर उठला आहे आणि जर तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकत नाही. मित्रांनो, बायको ती बायकोच असते. बायकोला नवऱ्याची खूप काळजी असते आणि अर्णवची काळजी ईश्वरीच्या डोळ्यात स्पष्ट दिसत आहे. तिचं ते चेहऱ्यावरचं निरागसपणा, तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू सांगून जात आहेत की तिला अर्णव सरांची किती काळजी आहे. ती बिचारी देवाकडे सुद्धा प्रार्थना करत आहे, अर्णवला चांगलं उदंड आयुष्य दे, अर्णव सरांना काहीच होऊन देऊ नको. इतकी काळजी, बापरे, खरंच ईश्वरीला खूपच काळजी आहे. तर इकडे आता ईश्वरीला इतकी काळजी आहे की तिने आता ठरवलंच आहे की ती अर्णव सरांना एकटा अजिबात सोडणार नाही. अगदी सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत राहणार. सकाळ दुपार संध्याकाळ अगदी 24 तास ती त्यांच्या सोबत राहणार आहे. आता अर्णवला मात्र प्रश्न पडलेला आहे की ईश्वरी असं का वागत आहे. तो तिला बोलतो की मी सिंदूर, अगं हे काय चाललंय, तू माझ्या मागे पुढे का करत आहेस. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर बास, आता मी तुम्हाला एकटं सोडू शकत नाही. तुम्ही जिथे जाल, जिथे राहाल तिथे मी तुमच्या सोबत राहणार, अगदी सावलीप्रमाणे. तेव्हा अर्णव बोलतो, अगं तू काय वेडी का, तर मी काय बॉडीगार्ड ठेवू का. तर ती बोलती, वेळ पडली तर बॉडीगार्डही ठेवा, परंतु आता त्या राकेशवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. तो खूप खतरनाक माणूस बनलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमची काळजी तर घ्यावीच लागेल आणि मी तुमची काळजी घेणार. मित्रांनो, ईश्वरी म्हणजे खरंच अर्णवची सावित्रीच आहे. सावित्री सारखी ती अर्णवला आता वाचवत आहे आणि वाचवणार आहे. इथून पुढे ती अगदी त्याची लहान मुलासारखी काळजी घेत आहे, त्याच्या मागे हिंडत आहे. जणू काही तो लहान मुलगाच आहे. तो लहान नाही तरी पण ती बिचारी त्याची खूप काळजी घेत आहे, अगदी लहान मुलासारखी. मित्रांनो, आता इकडे मात्र कहाणी में ट्विस्ट. आता आपल्याला खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. आता सगळ्यांना असं वाटतंय की राकेश आता पकडला जाणार, कारण पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी त्या संशयित बाईला, म्हणजे जी क्रिमिनल कॉन्ट्रॅक्टर आहे तिला पकडलेलं आहे. म्हणजे राकेशने ज्या बाईला सुपारी दिली तिला पकडलेलं आहे आणि आता ती राकेशचं नाव घेणार की काय, आता अशी सगळ्यांच्या मनात भीती दिसत आहे. अर्णवलाही असंच वाटत आहे की आता राकेशचं सत्य माझ्या ताईसमोर येतंय की काय. परंतु मित्रांनो, गेमच पलटी झालेला आहे, कारण अंजलीने कोणता लोखंडे जो अर्णवच्या कंपनीत कामाला होता आणि अर्णवचा बदला घेण्यासाठी त्याने हे सर्व काही केले, अशा व्यक्तीला स्वतः अंजलीनेच पकडून आणलेला आहे. आणि तो माणूसही सांगत आहे की मी कामाला होतो अर्णवच्या कंपनीमध्ये आणि त्याने माझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं, म्हणून मी बदला घेण्यासाठी त्याला मारायचं ठरवलं, मी या बाईला पैसे दिले. बाप रे, गेमच पलटी. म्हणजे राकेश इतका जबरदस्त प्लॅनिंग, मास्टर माइंड आहे ना, बापरे, खरंच विचारच करू शकत नाही. अहो, कुणालाच अंदाज लावता येणार नाही, इतका खतरनाक राकेश आहे. बापरे, त्याने गेमच पलटी गेला. हो, असं वाटलं, शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं की आता राकेश जाणार खडी फोडायला, पण नाही, त्याने तर गेमच पलटी गेला. राकेश येतो, तो कसा एवढ्या लोक खडी फोडायला जाणार. अखेर त्याची काय बोलतात ना, इंदोरी जिलेबी त्याला मिळवायची आहे ना आणखी. बापरे, राकेशने गेमच पलटी केलेला आहे, बिचारा लोखंडेला अडकून दिलेला आहे. आणि आता आपल्याला असं पाहायला भेटतंय की अर्णवच्या गळ्यात पडून तो त्याला बोलत आहे की काय रे चिंटुकल्या, तुला काय वाटलं. बापरे, मला हा शब्द खूप आवडतो, चिंटुकल्या. आई शपथ, खतरनाक. काय रे चिंटुकल्या, तुला काय वाटलं मी एवढं लवकर खडी फोडायला जाईल का. अरे, तुम्हाला ईश्वरीचे पाय धुवायला लावले ना, तर आता मी तुझ्याकडून सॉरी म्हणून घेतलेलं आहे, तर तुला काय वाटलं. आता जोपर्यंत ही जिलेबी माझी होत नाही ना, तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही. बापरे, असं तो म्हणत आहे. बिचारी ईश्वरी सुद्धा इतकी काळजीत आहे, तिला काळजी लागलेली आहे की आता हा राकेश आणखीन काय गुण उधळणार आहे आणि आपल्याला अर्णवला काय आणखीन भोगावं लागणार आहे माझ्यामुळे. कारण तिला असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळे झाले. मी जर अर्णवच्या आयुष्यात नसते तर आता हे सगळे प्रॉब्लेम झालेच नसते, कारण मला वाचवण्यासाठी अर्णव सरांनी हे सगळं काय केलं आणि आता माझ्यामुळेच हा राकेश अर्णव सरांना त्रास देत आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, काय होणार अर्णवचं आणि ईश्वरीचं आणि राकेश कोणते प्लॅन करणार, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.